गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज ओसीच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटत आहोत आणि आज एक अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट मित्रांनो आपण बघणार आहोत आणि कन्सेप्ट आहे बिझनेस इथिक्स. मित्रांनो, इथिक्स हा शब्द या अगोदर कधी ऐकलाय का तुम्ही? कदाचित इथिक्स हा शब्द ऐकला असेल नसेल, पण आपण एक शब्द खूप वेळेस ऐकलेला असतो, इथिकल. इथिकल म्हणजे काय? इथिकल या शब्दाचा अर्थ काय होतो? बेसिकली इथिकल या शब्दाचा अर्थ होतो नैतिक. आपण बोलताना बोलतो ना, तुझ्या बुद्धीला पटतं का? तुझ्या बुद्धीला पटतं का म्हणजे काय फ्रेंड्स? की हे चांगलं आहे का हे वाईट आहे हे तू तुझ्या बुद्धीने ठरव. जर ते चांगलं आहे असं तुला वाटत असेल तर कर. जर हे चांगलं नाही असं तुझ्या बुद्धीला वाटत असेल तर करू नको. या गोष्टीला म्हणतात इथिकल आणि अनइथिकल. म्हणजे आपल्याला जे वाटतं की हा बाबा हे चांगलं आहे, हे करायला पाहिजे, दॅट इज इथिकल. आपल्या नॉर्मल लँग्वेजमध्ये सांगतो. आणि आपल्याला एखादी गोष्ट वाटली नाही 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 ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट करायला नको, ही गोष्ट वाईट आहे, लोकांच्या नजरेतून ही गोष्ट चुकीची आहे, तर त्याला म्हणतात अनइथिकल. तर हे जे इथिकल अनइथिकल आपण आपल्या इंग्लिशमध्ये इथिकल आणि अनइथिकल ॲडजेक्टिव्ह प्रकारामध्ये ठेवतो. तर हे जे इथिकल अनइथिकल आहे याचं जे सायन्स आहे, द सायन्स ऑफ इथिकल अँड अनइथिकल थिंग्स इज नोन ॲज इथिक्स. ह्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्या बुद्धीला पटतात त्या चांगल्या गोष्टी, ज्या आपल्या बुद्धीला पटत नाही त्या वाईट गोष्टी, या चांगल्या आणि वाईट गोष्टींचं शास्त्र म्हणजे इथिक्स. मग एक अंदाज की बाबा इथिक्स म्हणजे काय असू शकतं. इथिक्स आर इन सिंपल लँग्वेज द डूज अँड डोंट्स दॅट अ पर्सन शुड फॉलो इन अ नॉर्मल कोर्स ऑफ हिज लाईफ. इथिक्स म्हणजे अशा गोष्टी, सोप्या भाषेत जर का बोलायचं ठरलं तर, ज्या माणसाने त्याच्या विचारसरणीला, त्याच्या विचाराप्रमाणे मित्रांनो चांगल्या असतील तर करायच्या आणि नाही असतील तर, चांगल्या नसतील तर टाळायच्या. हे माणूस ज्या सायन्सचा वापर करून मित्रांनो जे डिसिजन घेत होते, सायन्स ते शास्त्र म्हणजे काय? इथिक्स. तर मित्रांनो आपण आज इथिक्स म्हणजे काय, बिझनेस इथिक्स म्हणजे काय हे शिकणार आहोत. बिझनेस इथिक्सचे फीचर्स शिकणार आहोत. तर फ्रेंड्स, पहिल्यांदा आता थोडंसं टेक्निकल अनालिसिस करू इथिक्स म्हणजे काय याचा. आपण आता जे सांगितलं ते तुम्हाला कळलं असेल की इथिक्सचा सोप्या भाषेत अर्थ द सायन्स ऑफ डूज अँड डोंट्स. इन शॉर्ट, चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी यांचं शास्त्र. मराठीत त्याला तर्कशास्त्र म्हणतात. तर्क म्हणजे विचार करणे, टू थिंक, कॅपॅसिटी ऑफ थिंकिंग इज द तर्क इन मराठी. इंग्लिशमध्ये इथिक्स. तर फ्रेंड्स, पहिले इथिक्सचं हिस्ट्री बघा. इथिक्स इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड एथॉस. इथिक्स हा शब्द ग्रीक वर्ड एथॉस पासून तयार झालेला आहे. आता एथॉस या शब्दाचा आपल्या भाषेत अर्थ काय होतो तर कॅरेक्टर. आपण बोलताना बोलतो अरे त्याचं कॅरेक्टर जरा चांगलं आहे, तो चांगला कॅरेक्टरचा आहे, त्याचं कॅरेक्टर जरा गडबड आहे. कॅरेक्टर म्हणजे माणूस कसा आहे, तो चांगल्या कॅरेक्टरचा आहे म्हणजे तो चांगला आहे. त्याचं कॅरेक्टर गडबड आहे म्हणजे तो वाईट प्रवृत्तीचा आहे. त्या प्रवृत्ती मराठीमध्ये सोचणे का तरीका इज कॅरेक्टर. तर एथॉस कॅरेक्टर याच्यापासून इथिक्स हा शब्द तयार झालेला आहे. तर इथिक्सचा सोप्या भाषेमध्ये अर्थ काय असतो मित्रांनो? सेट रूल्स ऑर प्रिन्सिपल्स. सेट रूल्स ऑर प्रिन्सिपल्स म्हणजे काय मित्रांनो? आपण म्हणतो ना की काही मॅनर्स असतात, काही एटिकेट्स असतात जे आपण फॉलो करायचे असतात. ठीक आहे, त्या मॅनर्स, त्या एटिकेट्सला मित्रांनो आपल्या भाषेमध्ये म्हटलं जातं इथिक्स. सो इथिक्स आर सेट रूल्स ऑर प्रिन्सिपल्स अबाउट द बिहेवियर ऑफ अ जनरल ह्युमन इन अ सोसायटी ॲज अ पार्ट ऑफ सोसायटी. ठीक आहे, माणसाने समाजामध्ये समाजाचा एक भाग म्हणून मित्रांनो काही नियम पाळायचे असतात, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शिष्टाचार, मॅनर्स एटिकेट्स इंग्लिशमध्ये. त्या मॅनर्स अँड एटिकेट्सला सोसायटीमध्ये तुम्ही कसं वागायचं, त्या मॅनर्स अँड एटिकेट्सला मित्रांनो काय म्हटलं जातं? इथिक्स. हे इथिक्स सेट असतात. सेट म्हणजे काय?
मित्रांनो समाजाने त्याला मान्यता दिलेली असते. द सोसायटी हॅज ऍक्सेप्टेड इट ॲज अ नॉर्मल बिहेवियर. ठीक आहे, नॉर्मली ते फॉलो करावेच लागतात आपल्याला. सो आता बिझनेस इथिक्सचा अर्थ मित्रांनो काय होतो? व्हेरी गुड. आता एक लॉजिकली बघा, माणसाने फॉलो करायचे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे दे आर इथिक्स. तर बिझनेस इथिक्सचं लॉजिक काय असेल? बिझनेसने फॉलो करायचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आर बिझनेस इथिक्स. सो इन शॉर्ट बिझनेस इथिक्स आर द रूल्स अँड रेग्युलेशन्स. बिझनेस इथिक्स हे ते रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत that the organization must follow while doing the business activity. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनने त्यांच्या बिझनेस ऍक्टिव्हिटीज करताना जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करायचे आहेत, समाजाचा एक पार्ट म्हणून, समाजामध्ये राहायचं आहे म्हणून, त्या रूल्स अँड रेग्युलेशन्सला काय म्हटलं जातं? बिझनेस इथिक्स. बिझनेस इथिक्स इन अ सिंपल लँग्वेज आर दोज सेट rules or principles that every organization must follow as a part of society while conducting the business activities. So friends, business activity set rules and regulations प्रमाणे करणं, it is normally considered compulsory by the business and they are the business ethics. So shortcut मध्ये सांगायचं झालं तर मित्रांनो बघा, अँड्री कुलेनने मित्रांनो काय डेफिनेशन दिलेली आहे बिझनेस इथिक्सची? बिझनेस इथिक्स इज द स्टडी ऑफ बिझनेस सिच्युएशन, ऍक्टिव्हिटी अँड डिसिजन्स वेअर इश्यू ऑफ राईट अँड रॉंग आर ऍड्रेस्ड. बिझनेस इथिक्स म्हणजे मित्रांनो बिझनेसची सिच्युएशन, बिझनेसची ऍक्टिव्हिटी यांचा केलेला स्टडी, ज्याच्यामध्ये राईट आणि रॉंग आर ऍड्रेस्ड. बिझनेससाठी चांगलं काय आणि बिझनेससाठी वाईट काय आहे, बिझनेसने चांगल्या काय गोष्टी फॉलो करायला पाहिजेत आणि रॉंग काय गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत, याचा स्टडी केला जातो. सो त्याला मित्रांनो म्हटलं जातं बिझनेस इथिक्स. आता बिझनेस इथिक्सचे फीचर्स काय किंवा बिझनेस इथिक्सची कन्सेप्ट जास्त डिटेलमध्ये नेमकी मित्रांनो कशी आहे ती आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ बिझनेस इथिक्स. फीचर्स ऑफ बिझनेस इथिक्स म्हणजे काय, आपलं काय काय आहे ते पहा. तर फीचर्स ऑफ बिझनेस इथिक्स मध्ये सगळ्यात पहिले आहे कोड ऑफ कंडक्ट. कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय मित्रांनो? मॅनर्स अँड एटिकेट्स. ठीक आहे, कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय मित्रांनो? मॅनर्स अँड एटिकेट्स. तर मॅनर्स आणि एटिकेट्स म्हणजे काय? कोड ऑफ कंडक्ट. मित्रांनो तुम्हाला कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय माहिती आहे? सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला. कोड ऑफ कंडक्टचा अर्थ होतो मित्रांनो समाजामध्ये काही गोष्टी कराव्यात आणि करू नयेत याचे जे लिमिट्स असतात ना त्याला म्हणतात कोड ऑफ कंडक्ट. रूल्स अँड रेग्युलेशन्स विच द सोसायटी हॅज सेट इन लिमिट्स. समजलं? त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो? कोड ऑफ कंडक्ट. तर बिझनेस इथिक्स म्हणजे काय असतं? तर मित्रांनो कोड ऑफ कंडक्ट सोप्या भाषेत रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ डूज अँड डोंट्स टू बी फॉलोड बाय द बिझनेस. बिझनेसने जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत हे करायचं आणि हे करू नये याला मित्रांनो काय म्हणतात? कोड ऑफ कंडक्ट. तर बिझनेस इथिक्स हे काय आहेत मित्रांनो? रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. स्टँडर्ड लँग्वेज मध्ये दे आर द कोड ऑफ कंडक्ट. नेक्स्ट इज बिझनेस इथिक्स आर बेस्ड ऑन मॉरल अँड सोशल व्हॅल्यूज. ठीक आहे, बिझनेस इथिक्स मॉरल आणि सोशल व्हॅल्यूवर डिपेंड आहे. बिझनेस इथिक्स हे जास्त फोकस कशावर करतात? तर मॉरॅलिटी आणि समाजाचं भलं, वेलफेअर ऑफ द सोसायटी. वेलफेअर ऑफ द सोसायटी अँड मॉरॅलिटी इज बेसिकली डेल्ट इन बिझनेस इथिक्स. बिझनेस इथिक्स मध्ये जास्त जो भर दिला जातो तो मित्रांनो कशावर दिला जातो? कॅरेक्टर जपणं, आपली इमेज जपणं, आपलं गुडविल मित्रांनो मेंटेन करणं. ठीक आहे, आणि आपलं गुडविल मेंटेन करून सोसायटी समाजाचा जास्तीत जास्त फायदा करून देणं. सो इन शॉर्ट सी बिझनेस इथिक्स म्हणजे त्या गोष्टी असतात ज्या लॉने आपल्याला कंपल्सरी सांगितलेल्या नाहीयेत पण आपण करतो. आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घ्या बिझनेस इथिक्सचं. म्हणजे मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात येईल. सी आता बिझनेस
ला मित्रांनो पीएम केअर मध्ये फंड ला डोनेशन द्या हे कोणी कंपल्सरी सांगितलेलं नव्हतं, पण आता गरज आहे. सध्या गव्हर्नमेंटला पैसे कमी पडत आहेत म्हणून खूप साऱ्या मित्रांनो बिझनेसेसने काय केलं, 10 करोड 50 करोड 100 करोड काही काही बिझनेसने अक्षरशः हजार करोड पर्यंत मित्रांनो पीएम केअरला मित्रांनो काय केलं, डोनेट केलं. हे कंपल्सरी होतं का लीगली? नाही, पण समाजाच्या भल्यासाठी, फॉर द वेलफेअर ऑफ द सोसायटी मित्रांनो businesses have contributed, many businesses have contributed. So this is friends moral and social values. So business ethics मित्रांनो कायदा किंवा लीगली कंपल्सरी आहे म्हणून बिझनेस इथिक्स फॉलो करत नाही, तर मित्रांनो समाजाच्या वेलफेअर साठी, समाजाच्या भल्यासाठी मित्रांनो बिझनेस इथिक्स काय करतात, फॉलो केले जातात. बिझनेस इथिक्स गिव्स प्रोटेक्शन टू सोशल ग्रुप. There are different social groups related with business. आपल्या बिझनेसशी रिलेटेड खूप सारे डिफरंट सोशल ग्रुप्स आहेत. एम्प्लॉईज आहेत, कंझ्युमर्स आहेत, गव्हर्नमेंट आहे, त्याच्यानंतर परत इन्व्हेस्टर्स आहेत, ओनर्स आहेत. या सगळ्यांचं कुठेही नुकसान होऊ नये ही काळजी बिझनेस इथिक्स मध्ये घेतली जाते. बिझनेस इथिक्स प्रोटेक्ट्स द वेलफेअर ऑफ ईच अँड एव्हरी इंटरेस्ट ग्रुप that is directly or indirectly connected with the business. त्यांचं कोणत्याही इंटरेस्ट ग्रुपचं कुठेही काहीही नुकसान होऊ नये याची काळजी कोण घेतं, बिझनेस इथिक्स घेतं. सो फ्रेंड्स, इट प्रोटेक्ट्स द डिफरंट सोशल ग्रुप्स. पुढचं प्रोव्हाइड्स बेसिक फ्रेमवर्क. आता आपल्या ठिकाणी ना खूप लोकांना फ्रेमवर्क या शब्दाचा अर्थ माहिती नसेल, तर इथे ब्रॅकेट मध्ये त्याचा अर्थ लिहिलेला आहे. फ्रेमवर्क म्हणजे लिमिट. तर फ्रेंड्स, लिमिट चा अर्थ काय असतो मित्रांनो, की आपण त्याला काय म्हणू शकतो मित्रांनो, डेडलाईन किंवा या लिमिटच्या बाहेर जाऊन तुम्ही हे काम करू नका. सो सेट रूल्स, स्टँडर्डाइज, परफेक्ट, द वर्ड इज स्टँडर्डाइज. स्टँडर्डाइज रूल्स अँड रेग्युलेशन्स दॅट द बिझनेस शुड नेव्हर क्रॉस और गो बियॉन्ड. मित्रांनो सेट रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात ज्याच्या पलीकडे जाऊन बिझनेसने कधीच काम करायला नको. जर त्याच्या पलीकडे बिझनेस गेला तर बिझनेस काय करतोय, बिझनेस इथिक्स फॉलो करत नाहीये. तर हे मित्रांनो जे लिमिट्स असतात, जे सेट लिमिट्स असतात, ते पॉलिटिकल असू शकतात, ते सोशल असू शकतात, ते इकॉनॉमिकल असू शकतात, ते एन्व्हायरमेंटल असू शकतात. बिझनेसने पॉलिटिकल, सोशल, एन्व्हायरमेंटल प्रत्येक ठिकाणी मित्रांनो त्यांचे जे लिमिट्स आहेत त्या लिमिट मध्येच काम करायला पाहिजे. ते लिमिट्स, द बिझनेस शुड नेव्हर क्रॉस द बाउंड्री ऑर द लिमिट विच आर सेट. ठीक आहे, तर हे सेट केलेले मित्रांनो जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत कोणत्याही पॉइंटशी रिलेटेड, दे आर द बिझनेस इथिक्स. दॅट इज द इथिक्स दॅट इट प्रोव्हाइड्स द लिमिट्स, इट प्रोव्हाइड्स द बेसिक फ्रेमवर्क्स विदिन विच द बिझनेस हॅज टू वर्क. ते रूल्स अँड रेग्युलेशन्स घालून देतात, बाउंड्री लाईन्स सेट करून देतात ज्याच्यामध्ये राहूनच बिझनेसला काम करावं. द नेक्स्ट वन इज व्हॉलंटरी. व्हॉलंटरीचा अर्थ काय? व्हॉलंटरीचा सोप्या भाषेमध्ये अर्थ नॉट कंपल्सरी. बिझनेस इथिक्स आर नॉट कंपल्सरी टू फॉलो बाय द बिझनेस. बिझनेसला बिझनेस इथिक्स फॉलो करायलाच पाहिजे असं कंपल्सरी नाहीये. म्हणजे उद्या जर का बिझनेसने बिझनेस इथिक्स फॉलो केले नाही तर बिझनेसला कोणत्याही प्रकारची शिक्षा नाहीये कायद्यामध्ये. पण बिझनेस इथिक्स आर लाईक सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ मोटिवेशन. बिझनेस इथिक्स हे कसे माहितीये का, सेल्फ डिसिप्लिन किंवा सेल्फ मोटिवेशन सारखे, की आपण आपल्या मनानेच ते फॉलो करतो. जरी लीगली दे आर नॉट बाइंडिंग, लीगली दे आर नॉट कंपल्सरी टू बी फॉलोड, बिझनेस फॉलोज द सेम बाय इट्स ओन. बिझनेसने कंपल्सरी नाहीये की ते फॉलो करायला पाहिजे. उद्या जर का तुम्ही बिझनेस इथिक्स फॉलो नाही केले ना तर कायद्याने तुमच्यावर काही ऍक्शन नाही होणार. पण बिझनेस काय करतो, स्वतःहून ते फॉलो करतो. कारण बिझनेसला माहिती आहे की तुम्ही लोकांसाठी काय केलं तर लोक तुमच्यासाठी करतील. म्हणजे दे आर इन द बिझनेस इंटरेस्ट ऑफ द बिझनेस इटसेल्फ. बिझनेस फॉलोज द सेम बाय इट्स ओन. बिझनेस स्वतःच ते फॉलो करतो. इट्स सेल्फ डिसिप्लिन. ठीक आहे, लोकांवर डिपेंड नाही, बिझनेस स्वतःच ते फॉलो करतो. कायद्याने कंपल्सरी नाहीये, सेल्फ डिसिप्लिन. नेक्स्ट इज रिक्वायर्स एज्युकेशन अँड गायडन्स. सी, एखाद्या बिझनेसला बिझनेस इथिक्स जर मित्रांनो फॉलो करायचे असतील तर पहिल्यांदा बिझनेसला हे कळायला पाहिजे की बिझनेस इथिक्स काय आहे. ते बिझनेस इथिक्स समजून घेण्यासाठी
नवीन बिझनेसला काही वेळ लागतो. सो बिझनेस इथिक्स बिझनेसला समजून घेण्यासाठी बिझनेसला काहीतरी गायडन्स पाहिजे, बिझनेसला एज्युकेशन लागतं. सो बिझनेस इथिक्स रिक्वायर्स ट्रेनिंग, फॉर्मल एज्युकेशन टू बी लर्न बाय द बिझनेस. समजलं, बिझनेसला ते समजून घेण्यासाठी एक्सपिरियन्स, टेक्निकल गायडन्सची गरज आहे, एज्युकेशनची गरज आहे. रिलेटिव्ह टर्म म्हणजे काय? इट चेंजेस. बिझनेस इथिक्स ही जी टर्म आहे ही रिलेटिव्ह आहे. इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस, फ्रॉम टाइम टू टाइम. बिझनेस इथिक्स ही टर्म काळाप्रमाणे बदलते, वेळेप्रमाणे बदलते. ठीक आहे. समजा आपल्याकडे जे इथिकल आहे ते कदाचित मित्रांनो युरोपियन किंवा अमेरिकन कंट्रीज मध्ये अनइथिकल असेल. आपल्याकडे एखाद्या वेळेस जी गोष्ट इथिकल असेल ती गोष्ट दुसऱ्या वेळेस अनइथिकल असू शकतं. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे मित्रांनो आता गाड्यांना BS6 नॉर्म आला, त्याच्याबरोबर BS4 होता, म्हणजे आपल्याकडे BS4 इथिकल होतं. पण युरोपियन कंट्रीज, अमेरिकन कंट्रीज मध्ये BS4 जाऊन मित्रांनो 8 ते 10 वर्ष झालेली आहेत. याचा अर्थ काय झाला? आपल्याकडे BS4 गाडी जी आतापर्यंत चालत होती आपल्याकडे इथिकल होतं, ते त्यांच्याकडे चालत नव्हतं, अनइथिकल. समजलं? तुम्ही एखाद्या माणसाला मित्रांनो थंडीमध्ये स्वेटर दिलं, इट इज इथिकल, द्यायला पाहिजे. पण तुम्ही गरमीमध्ये स्वेटर दिलं तर नॉट गुड, अनइथिकल. म्हणजे बघा, स्वेटर देणं ही इथिकल गोष्ट आहे थंडीमध्ये, अनइथिकल आहे गरमीमध्ये. सो इथिकल व्हॅल्यू चेंजेस फ्रॉम टाइम टू टाइम अँड इट मीन्स दे आर रिलेटेड. गरजेप्रमाणे, काळाप्रमाणे बदलतात. नेक्स्ट इज न्यू कन्सेप्ट. इथिक्स ही कन्सेप्ट नवीन आहे. माणसाचं पोट भरल्यानंतर माणूस दुसऱ्यांच्या मित्रांनो सुखाचा विचार करतो, करेक्ट? तशीच ही कन्सेप्ट आहे मित्रांनो. आतापर्यंत डेव्हलप नेशन्सने भरपूर प्रॉफिट कमावून घेतला. आता त्यांच्या लक्षात येतं की इथून पुढे कॉम्पिटिशन वाढणार आहे. आपण जर का लोकांचा विचार नाही केला तर बिझनेस सर्व्हाइव्ह होणं अवघड आहे. सो बिझनेसेस हॅव स्टार्टेड थिंकिंग ऑफ द डिफरंट इंटरेस्ट ग्रुप. डेव्हलप कंट्रीज मध्ये बिझनेस इथिक्स जास्त मित्रांनो फॉलो केले जातात. अजून पुअर कंट्रीज, डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये बिझनेस इथिक्सला तेवढं महत्त्व नाहीये, बट स्टील दे आर ऑल्सो फॉलोइंग द बिझनेस इथिक्स नाउअडेज. अँड द लास्ट वन इज मॉरल अँड सोशल व्हॅल्यूज. बिझनेस इथिक्स जे जास्त मित्रांनो फोकस करतं ते म्हणजे मॉरॅलिटी आणि सोशल व्हॅल्यूजवर. तुम्ही पर्टिक्युलर गोष्टी करायला पाहिजेत, कारण त्या लॉने तुम्हाला करायला लावले नाही, कायद्याने कंपल्सरी नाहीये, पण त्याच्यामुळे मित्रांनो सोसायटीचं काहीतरी बेनिफिट होतंय. So you should focus more of the benefit of the society rather than the compulsion of legal or legality. समजलं का मित्रांनो? कायद्याने कंपल्सरी आहे या गोष्टींचा विचार करू नका. तुम्ही जे करताय त्याच्यापासून सोसायटीचा बेनिफिट होणार आहे ह्या गोष्टींचा विचार करा. हे बिझनेस इथिक्स मध्ये मित्रांनो आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. सो बिझनेस इथिक्स इज लाईक अ सेल्फ मोटिवेशन, सेल्फ डिसिप्लिन टू फॉलो डिफरंट थिंग्स, टू डू और नॉट टू. समजलं? तर मित्रांनो ही सगळी बिझनेस इथिक्सची मित्रांनो काय होती? कन्सेप्ट होती, थिअरी होती. बिझनेस इथिक्सशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण करायला पाहिजे. डूज ऑफ द बिझनेस इथिक्स, ज्या आपण करायला नकोस. डोंट्स ऑफ द बिझनेस इथिक्स, ज्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो ओसीचा काय म्हणतात अभ्यास साइड बाय साइड थोडा 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 चालूच ठेवा. आय होप आपण लवकरच भेटू. लॉकडाऊन 4 नंतर मित्रांनो मोदीजींनी काही संध्याकाळी 8 वाजता सरप्राईज द्यायला नको अशी मित्रांनो अपेक्षा करूयात आता. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा.